औचित्यवाडी. काय झालं बा बसला का? खायला डेपुटीने मटण आणलं काय नाही रविवारचं. नक्की तिकूनच आणलेलं आहे, वाटे पडते तिकून. इकडे हा डेपुटी. एक काम कर, हे बाईसाहेबाकडे दे. हा. ही मुंडी वेगळी करून आणली तिला म्हणा बरं का. मुंडीचा बी रस्सा वेगळा कर म्हणा. हा. हे 1.5 किलो मटण आहे. हा. हा, अर्धा किलोची फ्राय कर आणि 1 किलोचा रस्सा परत कर म्हणा. हा? बरं. आणि त्यातलं थोडं पिवळं काढ म्हणा. हा चालतं. बरं का, समजून सांग हा व्यवस्थित त्याला. बाय साहेब. का ग तू त्या गुजरातला कशाला गेली होती? तुझा नवरा मोकरा बोकळायला नाही हिंडायचा गावगाव. अहो त्यांची जिरवाईसाठीच गेले होते मी. अगं पण तू त्यांची जिरवायला गेली ते सदांका मा दारात पडेल. आयला सुगंधा, तू आज माझ्या घरी आली काय? आयला बाता मारायला इकडे आली होती. मग आता ती एवढे दिवस नव्हती, म्हटलं या मग घरी. तिला काम बिमा आवृत्ती दार्शिक पारीला. अहो ते मोबाईल मध्ये जरा खराबी झालती, त्यांना दाखवत होते, त्या शिकलेले आहेत जरा. हा मग काय तुला येत नाही तर कशाला चालली तरी मोबाईल तू? कशाला चालत ती म्हणजे मग तुम्हाला सांगता येत नाही त्यात काय काय करायचं म्हणून. खुशाल बसली जा काम बिमा उरकेव दार्शिक. बाई काय नवरा आहे तुझा, जाते मी. याच्याकडे मग सांगत तुम्ही. चल येऊ का? बघवत नाही हो बसलेलं हा. ह्यांना. जेवण ये जेवण मी घरी जाऊन. येते थोड्या वेळ ना मी. काय हो तुम्ही जरा 5 मिनिटं बसलं तर बघवत नाही का रे बायको बोललेली? हा मी तुला थोडं काय म्हणलो, सुगंधाला म्हणलंय. हा सुगंधाला बोलला आणि मला बोलला एकच आहे ना. हा जाऊ दे, जेवायला काय केलंय काय केले म्हणजे? मग? बेसन आणि भाकरी केली छणछणीत सोबत कांदा आणि मिरचीचा ठेसा बी केलाय. हायला काय अभिमानानं सांगती बेसन आणि भाकरी केली. दुसरं काय करता येत नाही का रे पारे तुला आज? काय आहे घरामध्ये? बेसनाशिवाय घरात काय आहे? आ काय म्हणजे उठलं सुटलं का बेसन, सकाळी बेसन रातची बेसन. अरे बेसन नुसतं बेसन हाटो हाटो हात दुखत नाहीत का तुझे? खट्टा बिट्टा आणून ठेवला का काय तो ते बेसनाच्या घरात? आणि कधी तुम्हाला बेसनाचं, पण बेसनामध्ये मी तुम्हाला वेगवेगळे प्रकार देते. कधी पातळ बेसन देते, कधी सुक्क बेसन देते, कधी हाटीव बनवून देते, कधी कांदा टाकून असं झणझणीत बनवून देते. त्याचे पण प्रकार बनवून देते ना, नुसतं बेसन देत नाही. अरे पण चव एकच लागते ना बेसना सारखी, दुसरी चव वेगळी पाहिजे पारे थोडीफार. रोज तर ती चव गोड लागत होती, आज का गोड लागना? आज का गोड लागना म्हणजे आज वार कोणता आहे पारे? कोणता आहे? रविवार आहे. ते जाऊ दे मोरती, मला पैसे दे चल. कशाला? कशाला म्हणजे? आज रविवार आहे, दर्शक मटण बिटन आणू ना. जर माझ्याकडे पैसे असते तर 2 दिवस झालं मी बेसन बनवलं असतं का? बनवलं असतं? अरे ते काय कर, मला पैसे दे चल मटण आणायला. नवरा कोणी? मी का तुम्ही? कुणाकडे? मी तुमच्याकडे पैसे मागाय पाहिजेत. पैसे द्या, राशन आणायचंय म्हणून. तुम्ही मलाच काय मागता? हा माझ्याकडे पैसे नाही येत. कधी असत्यात आणि असलं की उडवायचं. नुसतं खायचं प्यायचं बोंबलत हिंडायचं. ह्याच्यावर काय येतं तुम्हाला? अरे कधी मध्ये बनी जा मटण बिटन दर्शिक भाजी बिजी मला लय खाऊची वाटली आज पाहिजे. कचाकच पैसे देत जावा. रोज मटण बनवते, सुक्क फ्राय काय ते शिजवून सगळं आळणी बिळणी सगळं बनवून देते. द्या पैसे. कुठून देऊ मी? किती दिवस झाले पारे मी मटणच नाही खाल्लं. अहो नाही खाल्लं मी तरी कुठं खाल्लंय. पण थांबा, कसं काय नाही तुम्ही खाल्लं? आणि रविवारी चिकन आणलेलं. अरे ते चिकन होतं, बोकडाचं मटण खाऊशी वाटलं. या जाल्याच्या तोंडाला नुसते सप लागले पारेने. मटण मी असं समक्षात जाताना बघितलं ते डेपुटीच्या घरात. डेपुटीने 2-2 काय असं चालत चाललं होतं का? चालत नाही, हातात होत्या. इकून एक हातात पिशून, इकून एक हातात पिशून. ते जाऊ दे काय का असा ना, पण आपल्याला बी मटण खायचंय आज. तुम्ही लोकांची बराबरी का करता हो? अहो ते चांगलं कमवत्यात, त्यांच्याकडे पैसा आहे, ते रोज खातीन. मग लोकांची बराबरी करायची का? अरे मग पैसे नसल्यावर मग काय खायचं नाही का? आता खाऊशी वाटलंय मला. मग करावं काम आणि आणावं, घेऊन द्यावं, मग बनवेन ना. ते नको सांगू मला, पैसे देऊ. माझ्याकडे 1 रुपया नाही. गपगुणान ते बेसन खावा. कोण? तूच खाई एकटी बेसन. मी जेवणारच नाही आजच्याला, दिवसभर जेवणार नाही. हा नाही दे तिकडे फेकून. कुठून फेकून देऊ? ते बी रात्री मिळायचं नाही जर ते फेकलं तर. हा अरे ते बेसन खाऊ जावं लागत सकाळच बाटली घेऊन. हा मग करायचं कष्ट आणि आणायचे पैसे.
अहो 800 रुपये किलो आहे मटण. आपली हाय का तेवढी ऐपत हा? हा मी बघतो काहीतरी करतो. अहो त्या 800 रुपयात 8 दिवसाचं राशन येतं, ह्यांना का कळत नाही? बाई कधी सुकायच्या ह्या मिरच्या? सुगंधा लयच मिरच्या दिसल्या राव. 2 गुंठे नव्हत्या लावल्या तर किती मिरच्या निघल्या. अहो जेवढा निघाला तेवढ्याच त्या. हा ना मग भरपूर निघल्या. कशाला आलं इकडं? भरपूर निघाल्या म्हणजे तुम्हाला माहिती का आता ह्या जर वाळून ठेवलं तर बायांचं कसं असतं, मसाले बिसाले करायचे असले का सुगंधा वहिनी द्या आम्हाला, सुगंधताई द्या आम्हाला, मग द्यावं लागतात. 250-300 रुपये किलो देत असते मी, कारण अशी लवंगी मिरची आहे आपली. बाजारापेक्षा कमी किती तू इथं, त्याच्यामुळे बाया तुझ्याकडे येतात. हा पण मग आता नेहमीच्या आहेत त्या. बरं जाऊ दे. हा. किती इकल्या का नाही 2-4 किलो? 2-4 किलो कशाला, आता हे अजून सुकल्याच नाही तर. इकल्या नाही एखादा किलो नाही इकल्या? नाही नाही का हो? बरं ते जाऊ दे. मला दे ना मग 500-600 रुपये असले तर, 800 रुपये दे ना उसने असले तर. मला तरी वाटलंच तुम्ही कशाला आले असं, तरी मी म्हटलं ना कशासाठी आले. माझ्याकडे काय पैसे नाही, कशाला लागतं पैसे? देणार सुगंधा लागत मला, मी देईन ना. तुम्ही मी मग मिरच्याचे झाड उपटायला येईन तुम्ही. अहो तुम्ही झाडं उपटायला बी येऊ नका आणि मिरच्या वाळायला बी येऊ नका, माझ्याकडे पैसेच नाही. पण तुम्हाला लागतं कशाला ते सांगा मला. काय नाही माझ्या तोंडाला थोडी सप लागली होती, म्हणलं आजच्याला मटण बिटन आणावा घरी करून खावा. काय किती निर्लज्ज असावं माणसाने, किती निर्लज्ज असावा. तुम्हाला मटण खायचं आणि त्यासाठी पैसे घ्यायला गावकऱ्यांकडे का माझ्याकडे पैसे मागायला आले का? काय मी उसने तर मागितलेत, काय असे तुला थोडी मदत मागितली मी. खाण्यासाठी कोणी उसने पैसे मागत असतं का? माझ्याकडे पैसे नाहीये आणि तुम्हाला खाण्यासाठी एवढे पैसे पाहिजे. मग मटण खायचंय मला, ते चिकन खाऊ खाऊ माझ्या शरीराने सगळं दमलंय. मला चिकन आज खाऊशी वाटलंय माझ्या तोंडाला. तुला माहिती जाले तोंड खावायला कसं आहे जाले. मग ते दुसऱ्याला मागा, माझ्याकडे पैसे नाही, मी कुठून देऊ? हा नको देऊ. हा लागली सांगायला. काय डेपुटी काय नाही चालू का रे? नारळ सोलता काय? हा मी सोलून देऊ का? तुम्हाला नाही यायचं? नको बाबा, तो उपकार चालू. अहो डेपुटी नारळ आहे ना कोयते नाही सोलीत, त्याला हातेर बनवून घ्यावा लागते. मला कळत, पण मी लहानपणापासून पैतीने शिली होते. एकदा 2 चौकून हाणून घेतले ना, नुसते करा 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 काढायचे. असे हाणून घेतले का? काय म्हणतो बाकी? काहीच नाही. आलतो म्हणलं आपलं सहज नाही का. नारळ कशाला सोलिता तुम्ही? नारळ आता तिला लागत आहे बघ, भाजीला लागत आहे. भाजीला? हा अहो काय सांगू डेपुटी तुम्हाला, बाई साहेब एवढी खतरनाक भाजी बनती. हा नाद करायचा नाही. आज मी वास येतोय बघ घरातून काय तरी. वास काय? तुरीचे घोगरे घातलेत. वास काय याचा? काय तुरीच्या घुगऱ्या? हा गप्पा डेपुटी आज तुरीच्या घुगऱ्यासारखा वास नाही येत. घुगऱ्याचा मला लगेच वास समजतो. अरे तुरीच्या घोगऱ्याचे दादा. नाही हे होणार नाही तुला डेपुटी. काय वास येतोय? मटणासारखा अरे शिट्टे मारले आवाज मटण येतोय. आणलंच नाही अजून. आम्ही तुरीच्या मसाल्याला, तुरीच्या याला आहे ना मटणाचा मसाला वापरत होतो. तिला सवय लागली ती. मला त्याशिवाय जमतच नाही ते तुरीच्या माल तुरीच्या कालवणाला मसाला वापरता का? मटणाचा. आम्ही सगळ्या काय गेला मटणाचा, फ्लावरला मटणाचा मसाला, आमटीला मटणाचा मसाला, उसळीला मटणाचा मसाला, कोबूला मटणाचा मसाला, घोसळ्याला मटणाचा मसाला, सगळ्याला नात नाही करायचं डेपुटी. बाई साहेबांनी जर सुक्क मटण काढलं ना. का सुकं मटण खाल्लंय तू आमच्या इथं? का वा? तू मला आठवण नको करून देऊ. मला मटण बिटन नाही खायचं आज. तुरीच्या घुगरीवर मग आठवा काय. जा बरं उठ उठ उठी तू. जाऊ आठवण. हा जा मला सोडू देणार पळ. काम करू लागतो ना तुमच्या इथं. काही काम नको करू चालू. तो काम म्हणजे मला परवडणार नाही. हातापाया लागून घेतला ना तर मला दवाखान्यात न्यावा लागेल. चाल बा जा जा जा. जाऊ मग. हा जा जा जा. आईला नारळाशिवाय मटण नाही मात्र. अगं बाय बा आयले हिसवाला ना डेपुटी हा. दुपारचं जेवण बिवण केलंय का साहेब? मी एकदा सकाळच्या पायरी जेवलो ना तर संध्याकाळी जेवतो. आता तुरीच्या घुगऱ्या केल्यात ना ते डिग्याला आणि तिला स्वतःला केल्यात. मी सकाळच्या पायरी दूध दही भरपूर आणतो. जा. नसलं केलं तर अजून एक नारळ काढून दिला असता. तुम्हाला माहिती नाही, आहे, नाही. नारळाच्या झाडावर नको नको नारळ. आता हे सगळे कच्चे नारळ आहेत. नारळ लय येतात. एवढाच सोला ना नारळ आधी पहिला सोलून दिलाय की देतो ठेवून. आता जाऊ दे. का मन नको लय इतकं नारळ नाही. जा. मटण केलंय का काय रे? तू कशाला आला परत माग? काय नाही रविवारचं म्हणलं काय काम असलं तर तुमच्याकडे. लय तुला रविवारचं काम लागलं. अरे दादा मी रविवार निवांत असतो. जरा एक दिवस सुट्टी घेतो. काम नाही मी कोणाला कामाला ठेवीत नाही. मी बी येत जात नाही कामाला. जरा राहू दे मला निवांत. मला सुट्टी होती म्हणून म्हणलं. नाही आज काय काम नाहीये. जा तू उद्योग बघ. पण दुसरीकडे काय रे?
का पण असं नाक वाड्यावर करतो? शिट्टी बिट्टी वाजली काय घरात वास आला कुठं शिट्टी वाजली? तुला कुठून शिट्टीचा वास आला? आणि मला कसा आहे ना तिकडून किचन किचन कोण वास नाही, ते टायर जाळलाय कोणतरी पोराने तिकडून, त्याचा वास येतोय. नाही टायर सारखा नाही मग काय खोऱ्यासारखा तुला सांगितलं ना, आम्ही मटण खायचं बंद केलंय चालू. ते तुरीचा घुगऱ्याचा वास आहे आणि ते तू कोणतरी टायर जाळलाय, ते तुरीच्या घुगऱ्याचा आणि टायरचा वास मिक्स झालाय, त्याच्यामुळे तुला मटणाचा वास येऊ राहिलाय. जा वटवले करून इकडे चालला. काय रविवारी सगळं निवांत बसून देत नाही तुम्ही, मटण केलं का आणि हे केलं का? काय खोटं डेपुटी, मा डोळ्यासमोर आहे ना ढिग्याकडे 2 पिशव्या दिल्या जाल्याने, इथून इथून समक्ष बघितलं डोळ्याने साख्या. या काय पिशवीत आहे ना मेंदू, आपलं बोकडाचं डोकं होतं आणि या काय पिशवीत आहे ना मटण होतं. कुशाल शिट्ट्याचा आवाज येतोय जाल्याला, या कानाला, आणि या टबुन्या नाकात आहे ना मटणाचा वास भासलाय. आणि मला सांगत आहेत मटण नाही केलं म्हणून, घुगऱ्या केल्यात. नका देऊ या जाल्याने काय लगेच ताटातलं ओढून खाल्लं असतं वय, दिलं तेवढंच खाल्लं असतं. दोन एक बोटक्या. अहो कुठे गेलता 2-3 तास? हा, इथं भुकेनं माझा जीव चालला, ताटकळत बसले कधी याचाल म्हणून. हा, घ्यायचं ना मग तो जेवण. अहो जेवण बिवण तुम्हाला करायचंय का नाही? आला काय तुम्ही बाहेर कुठं खाऊन? नाही मला नाही जेवायचं, मी नाही जेवणार आज. अहो चला की, पिठलं भाकरी केलेले आणि तुम्ही असं रुसून फुगून बसलाय म्हणून 2 अंड्याच्या पोळ्या केल्यात मी. कोणत्या अंड्याच्या पोळ्या? 7 रुपयाचा अंडा चारिती काय? अरे मटणाची भाजी चार. मटणाची भाजी जर केली पारे, मिलेली आटाटून जेवण. तुला सांगतो 2 भाकरीचा मुर्दा बशी. मटणाची भाजी नसली मी नाही जेवणार. इथं माझा मुर्दा बसायचा वेळ आली आता तुमच्या मटणाच्या पायात. अहो तुम्ही बसल्या ठिकाणी अर्धा किलो, पाऊण किलो तुम्ही मटण खाताय. हा, माय त्याची भूक नाही भागत. मग काय राक्षस भिक्षस शिरलाय का काय तुमच्या अंगात? हा, मटणाशिवाय नावच घे नाही तुम्ही. मला नाही जेवायचं, मटण असलं तर जेवण. त्या दिवशी बी चिकन आणलं, पाऊण किलो चिकन आणलं, 2च बोट्या मला दिल्या आणि सगळं स्वतः आणलं. हा, आवडत आहे मग मला काय, मग काय मी काय फेकून देतो काय? जेवतोय तर खरी. आवडतं ना, तसं पैसा बी कमवायचा, मग खायला पोटभर मिळतं आणि जे पाहिजे ते मिळतं. म्हणजे काय मी पैसे कमीत नाही काय? पैसे कमीतो ना, 200 आणल्यावर 100 मला ठेवतो, 100 देत नाही घरात. अहो 200च्या टिकल्या मला वाजवू नका. 200 रुपये ना 2 मिनिटात जात्यात, कळलं का? किती महाग सामान झालंय. 800 रुपयाचं मटण आहे ते, 8 रुपयाचं नाही. जरा डोकं घ्या टाळ्यावर. हा मी आहे टाळ्यावर, मला नाही जेवायचं. तू जा, मटणाची भाजी खाणार आहे. अहो तुमच्यासाठी 3 तास झालं मी वाट बघत बसले, काय सुद्धा खाल्लं नाही मी. का तर बाई माझ्या नवऱ्यानेच काय खाल्लं नाही, मी कसं खाऊ? आण बोलव ना मला, माहितीये का? एवढी वाट बघत तिथे जा ना तारा ते मटणाच्या दुकानात जा ना, पारी उधार खावाय ना अन्न. तुला गेली ना टपक्याच देईन ते दुकानदार तुला. मी दिसले ना टपक्यात शटर बंद करन. का? 1200 रुपये राहिलेले कोण द्यायचं? गेली उधारी 1200 रुपयाची, कुठे दिले का? अहो तेवढी उधारी द्याव. अगं पारू, देणार म्हणून 6 महिने झाले की तोंड लपवत जाते त्या शटर पासून, त्या दुकानापासून, माहितीये का? मी हे दुकानदाराला आहे ना, तू पटव ना काहीतरी मटण्यासाठी, पटव ना. लाज वाटते का? लाज थोडी तरी. हा, बायकोला डायरेक्ट म्हणताय पटव काहीतरी. पटव म्हणजे तसं नका पटवून देणं उरफाट्या हाताची. दर्शक 4 गोष्टी प्रेमाने बोल त्याच्यासोबत, देते म्हणावा. जावा तुम्ही गुलुगुलू प्रेमाने बोला, त्याला आणा गोंजारा आणि घेऊन या. मला काय सांगू नका, मला भूक लागली माझी, मी खाते. खाऊ वाटलं खावा, त्या दारात अशाच राहावा. खा एकटीच बघूला बियास ना तास तोंडाला लाव. अंड्याच्या पोळ्या 2 केल्यात ना, ती सुद्धा खाती. बसा इथं वाट बघ. अंडच खायचंच. खातीये अंड खाती. मला लागली सांगायला, मला मटण खायचंय. लय रुबाब करू नका, नाही मिळणार. काय जालबा बसला का? हा बसलोय. काय इकडं दात टुकरीत चालली? काय नाही, जेवण झालं म्हणलं चला ते मटण खाल्लं ना रविवारचं, दातच गुत होतं. म्हणून मला भोसनाने दातातलं मटण काढून दाखवता का काय इकडे मी मटण खातो म्हणून? नाही तुला दाखायला काय आलोय मी, आपला बोलत चाललो होतो. म्हणलं बघा काय करतोय जालो काय नाही. काय म्हणजे बसलोय मी तिकडे दाखायचं गावाला मटण खातोय मी, दातात गुतलं म्हणून लागले भूषणाने सांगायला. असं होय?
तू मगाशी घालता मला वाटलं तुरीच्या घोगऱ्या नेतोय काय पण लगेच गेला तू. हा तुरीच्या घुगऱ्या होत्या का मटण शिजलं होतं तुम्ही लागले सांगायला तुरीच्या घुगऱ्या मटण शिजलं होतं तो का मला बघितलं मटण आणताना. का म्हणजे मी वास मला कळत नाही काय डेपुटी ड्रायव्हरचा बरोबर तुला मास येतो माहितला. वास आणि दातातलं काढतात ना का हसतात. तो केलं का नाही मटण. हा मी करणार संध्याकाळी मटण. ज्याला इथे हाडूक आहे का रे गुतलेलं. काय तिकडे दाखवून डॉक्टरला मी काय डॉक्टर आहे काय हाडू काढायला एवढं काढ ना हाडूक. मी नाही काढणार मला नाही गरज तिकडे जा. मग तो या दातात गुतलं मी काढू का. कोण धर काय मटण आणलंय. कशाला आणायचं डेपोटी मी ना मटण खाऊ खाऊ जाऊ माग घेऊ. नको आता आणलंय ते शेर डावलू नाही हा माणसं का? शेरीनं डावलू नाही. बर तू घोंगत होता ना तर वहिनी आतून ऐकत होती सार. ते म्हणले जावलो भाऊजी आलते आहे ना. एवढा खायला उपकार करायचा डेपोटी मी मटण खाऊन ना लय त्रासले आम्ही हप्त्यात आहे ना आम्ही 2 दिवसाला 1 दिवसाला मटण असते घरी. हा ना. हा हा मला टपरीवाला म्हणला 1200च्या पुढे आलाच नाही म्हणला न्यायला. 12 वाजायच्या पुढे ना. हा नाही 1200 रुपये रात्री 6ला झाले. जातो मी. देव नेऊ का नका तुला इकाळलाय खाऊन तर. नको नको हा नको आज खात आणलंय त्यात. होय ताई इकाळलाय जाऊ घेऊन. खोटं बोल पण रिटून बोलाय की आ काय बोललोय काय म्हणले कशाला आणले डिपुटी खाऊन खाऊन मी कटाळलोय. अहो डिपुटी भाऊजी तुम्हाला काय सांगू सकाळपासून रुसून बसल्यात शी मटण दे ओय, ओय. म्हणून. तुम्ही शांत बसा मी सांगते ते ऐका. आणि तुमच्याकडे 2-3 तास घरी नव्हते तुमच्याकडे चक्र मारत होते मटणासाठी माणसाने सकाळपासून तमाशा घातलाय. मला माहितीये रुपाताई त्याच्या लहानपणापासून त्याच्याबरोबर राहिलोय मी. त्याला रविवार मटणाशिवाय होत नाही पण आता ती एवढ्यात येत नाही माझ्याकडं. पण मला माहित होतं तो आला ना मला मी खोबरं सोलित होतो तेव्हा त्याच्या डोक्यात होतं मला जेव म्हणावा. पण ही म्हणली मी मजा घेतली. ही म्हणली तुम्ही जालू भाऊजीला जेवायला बोला. मी म्हणलं जेवायला नाही त्याची मजा करतो त्याला डाबाच नेऊन देतो म्हणलं. अहो बेसन बनवलंय भाकरी बनवली ठेसा बनवलाय चांगलं झणझणीत 2 जण जेवण करू म्हण सकाळपासून माणसं फक्त पाण्यावर आहे का तुम्हाला मटणच पाहिजे म्हणून आहे बसून होतं रुपाताई. आता एरवी आपण रोज व्हेज खातोच पण एखाद्याला त्याला सवय ज्या श्यामेला आणि त्याला. जाऊ दे डेपोटी. आता गेल्या रविवारी ह्यांच्यासाठी मटण घेऊन आणले होते पाऊण किलो. ते मटण नव्हतं चिकन होतं. काय ना काहीतरी आणलंच होतं ना पण तुमच्यासाठी अख्खं त्यांनी चिकन खाल्लंय फक्त मला 2 बोट्या दिल्यात खायला. नाही त्याच्यापेक्षा खायला हावरा आहे. चिकन मित्रात बी असला ना त्याला अर्धा बघूलं त्यालाच लागत. मला आवडतं डेपोटी मटण. ज्याला मला एक कळत नाही तू दारू पितो. दारू जरा बंद करून एखाद्या बाहेरला मटण आणि जायचं माहिती 800 रुपये किलो झालंय. अर्धा किलो आपल्या दोघांना रुपये आणि जायचं लय खावा म्हणून असं आहे काही का. रस्ता चांगला झाला मग बाद झालं. जाऊ द्या डेपोटी आणले तर खाऊ द्या प्रेमान पारी तुझा बरं ते बेसन नाही ती भाकरी घेऊन ये मस्त पैकी आपण दोघं जेवू ना. नाही मी जेवून आलो. तुम्ही दोघं नवरा बायको दोघांचा डबा दिलाय. दोघं नवरा बायको जेवा. आणि तुला जर वाटलं ना कधी खायचं तर बिनधास्त येत जायचं हक्काने. मला सांगा डेपुटी आज मटण केलंय का तुम्ही. नुसतं येऊन घोंगतो मला लक्षात आलं ते मागाशी. बरं जाऊ द्या डेपोटी ते गाठ्याची तुमची कंदुरी कधी असते होती जत्रातली. आहे का बघितलं का रुपात आहे कंदुरी लय लांब आहे अजून. हे आत्ता दिलंय ते खाय. आणि जर तुला खायची इच्छा झाली ना तर ये जा माझ्याकडे. येऊ का. काय डेपोटी तुम्ही कंदुरीला मटण वाढेत हो नको नको म्हणून माय कंदुरीला आता लय मला हरभऱ्यात झाडून नको चढून टाकू. आताच हरभरा पेरलाय आता मटण आणलंय तर काय दोघं जेवा. जाऊ का. तुला देणार नाही एक सुद्धा बोटकी देणार नाही मी भांडून आणलेलं आहे. किती माणूस आहे, हा? किती